एखाद्याकडे प्रेम नाही तर तुम्ही म्हणता त्याने आम्हाला प्रेम करावं. कसं? त्याच्यात तरी काय चुकलं हो? घुमला गजरा भाळी ज्ञानराज माझी माऊली. एखादी वस्तू देण्याकरता त्याच्याकडे असावी लागते की नाही? ती जर वस्तूच नाही तर देणार कुठून? बरं का, एखाद्या साध्या घरामध्ये राहणारे कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे, आणि त्या बाईने नवऱ्याकडून शेजारी तिचा एक बंगलेवाला राहत होता, दोघीचं मैत्रीण होती. तिने तिला 50 तोळ्याचे दागिने केले. ही एक भांडू लागली, बघा आपल्या बरोबर शेजारी राहू लागले, त्यांनी 50 केलं. अगं म्हणले बाई बरोबर आहे, तो दिवसाला 1000 रुपये कमवतो, मला जेमतेम 7 दिवस पाटीवाल्याचं काम करून 100 सुद्धा मिळत नाहीत. आपल्या याच्यात पोट भागतं, जे माझ्याकडे नाही त्याची आशा कशी करतेस? व्यवहार सांगितला. जी गोष्ट आहे त्याची आशा करावी. तसं व्यवहारात लक्षात घ्या, जीवनात लक्षात घ्या, जिथे प्रेम आहे तिथूनच तुम्हाला प्रेम मिळेल. जिथे प्रेम नाही तिथे आयुष्यात कधी अपेक्षाही करू नका, आणि अपेक्षा केलीत तर निराशाशिवाय दुसरं तुमच्या काहीही पदरात पडणार नाही. म्हणून महत्वाचा मुद्दा सांगितला की जिथे प्रेम आहे तिथे जरूर आशा करावी. प्रेम आहे तिथे, मी प्रेमाबद्दल बोलतोय. एक ना एक दिवस प्रभूची भक्ती जर केली तर एक ना एक दिवस निश्चिंत तो डोळे मिटण्यापूर्वी का होईना तुमच्या उघड्या डोळ्यासमोर उभा राहील. कुठेही बोलण्यात अतिशोक्ती नाही, कुठेही तुम्हाला भरमसाठ आशा दाखवलेली नाही. माझ्या प्रवचनातून कीर्तनातून मी असं कधी तुम्हाला काही म्हटलं नाही की माझी एवढी प्रवचनं ऐकली म्हणजे नोकरीत प्रमोशन होईल. माझ्याकडे कोणताच हा भाग नाही आहे. माझ्यात भक्ती आहे का नाही हे मला माहिती नाही, पण तुम्हाला कळेल इतपत मला बोलता येतं. बरं का, याच्यापेक्षा जास्ती मला कळत नाही काही. आणि मला एकच ही प्रवचन एवढ्या करता आहेत की तुमच्या अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याची भक्ती प्रगट व्हावी, आणि ती प्रगट झाल्यानंतर मला असं वाटतं बाकीचं काही मागायची गरज नाही. ती तुमची गरज आहे, ती गरज देव तुमच्या दारात चालत आणून पोच करेल. नाही का? तुम्ही प्रभू सोडून वस्तू मागताय. बाई प्रेम सोडून दागिने मागते नवऱ्याचे. काय उपयोग आहे? नवरा सुद्धा क्षमा करा बोलण्यापूर्वी प्रेमाने बघत नाही, तिच्या देहाकडे बघतोय. संपलं सगळं, संपलं सगळं. प्रेम हे देहाच्या पलीकडे आहे. रक्त वर दिसत नाही, जसं चामडीच्या पलीकडे रक्त आहे तसं प्रेम सुद्धा देहाच्या पलीकडे आहे. नाही का? हात फिरवला म्हणजे प्रेम आहे असं समजू नका. आणि एक सांगू का, प्रेमाने हात फिरवलेला कळतोच, वासनेने हात फिरवलेला कळतो, लोभाने हात फिरवलेला कळतो. हे ज्याचं त्याला कळतं, कारण फिरवणाऱ्यालाच माहिती आहे मी कसा फिरवतोय. माझं बोलणं कळलं का? एखाद्या पाठीवर थाप टाकण्यामध्ये जर विषय असेल तर तिला जाणवेल की हा विषयाचा हात आहे. प्रेम असेल तर जाणवेल, मग म्हणेल आज माझे वडील गेल्यानंतर तुमचा हात माझ्या पाठीवर फिरला. माझं बोलणं कळलं का? त्या हात फिरण्यामध्ये पुरुष विसरला, कोणी हात फिरवला हे विसरला, पण त्या हात फिरवण्यामध्ये निखळ प्रेम असल्या कारणाने पुरुषाचा जरी असला तरी त्या हातातून हात जाणवला ते निरापेक्ष पित्याच्या प्रेमाचा. जिथे खरी प्रेम आहे तिथे आशा असतेच. आणि लक्षात ठेवा, ती जर आशा असेल खरी तर एक ना एक दिवस ती पूर्ण होईल. चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. प्रभू त्याच्याकरताच आहे.
अरे भगवंताला विचारलं की प्रभू तुझ्याकडे कमतरता कशाची आहे? ते का म्हणाले, पैगा भक्तासी वासे कोड मदते अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळाचे साकडे आमुचे घरी. काय सांगतायत? हो, देवाला प्रश्न विचारला, काय भगवान, कसं काय आपला संसार चाललाय, काय कमी तुमच्याकडे? आता यशश्री वैराग्य अवदार ज्ञान ऐश्वर हे ज्याच्याकडे भरलेलं आहे, अहो त्याच्याकडे काय कमी? आपल्याकडे कमी, भरपूर कमी. एक आहे ते एक नाही. आणि मूळचं कमी सांगू का काय आहे? किती असलं तरी आहे वाटत नाही, हेच कमी. बेसिक प्रिन्सिपल कळलं का? कितीही जरी असलं तरी आहे वाटत नाही, हाच तर तुमचा आमचा कमकुवतपणा आहे. कमकुवतपणा इथे आहे. काय आहे आणि काय नाही हा प्रश्न पुढचा आहे. किती असू दे पण आहे असं वाटत नाही. लक्षात ठेवा. तसं इथे कसं आहे की प्रेमाची आशा आहे. साधू संतांनी सगळं सोडून दिलं. सगळ्यांना तितकं जमेल असं नव्हे, नाही का? तो एक भाग आहे जीवनाचा. पण इथे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये तळमळ कोणाची होती? भगवंताच्या दर्शनाची. माऊलींच्या जीवन विरहण्या म्हणजे काय आहेत? पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखी आला डोळा, बाई येवो वेधले हो मन तयाची ये गुणी, क्षणभर विठ्ठल रुक्मिणी नवी संबे. पुढचा आहे का? पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उणे, तैसे माझे जिने एका विठ्ठला वाचून. माझं जिना त्या पांडुरंगाशिवाय, विठ्ठलाशिवाय, कृष्णाशिवाय असं आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, भलत्या सज्जाची आशा धरूच नका. गोंधळ करून बसाल. कशाचीच आशा धरू नका, कारण पुढचा क्षण तुम्हाला माहिती नाही ना. आशा कशाची धरता? उद्या जगणार आहे माहिती आहे का? उद्याचा दिवस कसा उगवेल हे माहिती आहे का? पोरं बाळक कशी निघतील माहिती आहे का? किती दिवस टिकतील हे माहिती आहे का? अहो काहीच माहिती नाही, मग कशाची आशा करताय? मग आशा कुणाची करावी? जे शाश्वत आहे त्याची. शाश्वताच्या आशेकडे घेऊन जाणं एवढंच माझ्या प्रवचनाचा उद्देश. बाकी काही नाही. बाकी आहेत मुलं बाळ, घरदार, संसार तुमचा तुम्हाला चांगला आहे. एकच व्यक्ती आता माझ्याकडे बसली होती. मला म्हणाले, काय ह्याला, मला ह्याची काही गोडी बिडी नव्हती. गेल्या वर्षी चुकून आलो आणि आता चुकवत नाही. काय आडनाव त्यांचं चांगलं आहे, जाचक. मला एकच जाणवलं बोलता बोलताना, इथे आल्यानंतर त्यांना असं वाटत असेल, एक तास का होईना संसाराच्या जाचातून सुटलो. त्यांचं आडनाव जाचक असेल, पण इथे बसलेले सगळेच जाचक आहेत. कोणाला जाच नाही. कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. काय म्हटलं मी? कल्पनेची सासू तिचा बहुतची जाचू. कुणाला जाच नाही. जाच नसावा म्हणून सासू सासरे सोडले जातात. तरी तक्रार असतेच. अहो आपण त्यांच्याकडून बाहेर पडलो सासू सासरे, तुम्ही मला पुन्हा जाच करताय. मग म्हणला काय तीर्थ घेऊ का तुझ्या पायाचं? लक्षात घ्या. आणि अजून सांगतो, दोघांची अनुकूलता असली तरी अंतःकरणातलं जे मन आहे ते जाच करतं. बुद्धी जाच करते, सोडत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काय मी काय. आपण येतो एवढ्या करता. मी तुम्हाला सांगितलंय, विशेष काही आपल्याला काही घडायचं नाही आहे. पण अंतःकरणामध्ये प्रभू प्रेमाची प्रतीती प्रगट झाली तर माझी खात्री आहे अतिशय समाधानात जीवन जाईल. अनुभव आहे माझ्या जीवनाचा. माझी शारीरिक व्यथा जरी असली की नाही तरी ती प्रवचनाच्या पूर्वी असते.
आणि प्रवचनाहून जाताना एकदम फ्रेश असतो मी. शरीर जरी थकल्यासारखं दिसलं तरी मन असं प्रसन्न होऊन जातं. आणि शेवटी लक्षात ठेवा, मनाची प्रसन्नता हेच आवश्यकता आहे जीवनामध्ये. दुसरं काय आवश्यकता आहे? मन जर थकलं, खलास. शरीर किती मोठं असलं, मन जर खचलं. म्हणून काही काही वेळेला घरातले पुरुष थकतात, पण एखादी म्हातारी असली की नाही, जागची उठत नाही, ती थकलेली नसते. बाळ्या घाबरतोस काय, मरदायस ना, मी आहे तुझ्या मागे, हो बडे. आणि ती म्हातारी असा कापरे हाताने आशीर्वाद देते, पण त्याच्यामध्ये ताकद असते त्या आशीर्वादात. हे एवढं लक्षात घ्या, विसरू नका कधी. तिच्यामध्ये ती पावर आहे मनाची की घडलंच पाहिजे.